सांघिक धाव संख्या 8. पैलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय आपण पाहतोय. फलंदाजीसाठी शंभूराजे रायडर टीमला आमंत्रित केलं आणि सुरुवात शानदार होताना आपल्याला जी पाहायला मिळते. वेल बिगिनिंग इज हाफ डन. एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय झेल झालाय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. हा जल्लोष आहे या विकेटचा. आक्रमक सुरुवात केली होती वल्लभ कानेनं, त्याला परतावं लागतंय पॅव्हिलियन मध्ये. महत्वाची विकेट. वल्लभ काने बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. आठ वरती पहिला धक्का लागतोय. परंतु या अगोदरच्या मॅच मध्ये ज्यांना अतिशय धडाकेबाज फलंदाजी केली होती तो भाऊ शिरतर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धाव संख्या 8. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ओमकार उदावंत बॉलिंग ट्रॅक वरती तयार. रायटर मोहर द विकेट मारा. ओ आपटबार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय वाईट बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा मिळतील अवांतर आणि एक वन बाउन्स म्हणून त्या ठिकाणी वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली जाते. 9 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद आहे. 4 ओव्हरची मॅच. 4 षटकांचा सामना क्रिकेट प्रेमीने या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. शंभूराजे रायडर्स फलंदाजी करत असताना ओमकार उदावंत यावेळेला डीप ट्रॅकवरच्या दिशेला चेंडू डाऊन द ग्राउंड. परंतु शतरक्षण तेवढंच प्रभावी अगदी आपण पाहतोय. प्राप्त केली जाईल ती सिंगल. 2 अंकांमध्ये धावफलक प्रवेश करताना पाहायला मिळतंय. 10 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. शुभम गीते शानदार परफॉर्मन्स अगोदरच्या मॅच मध्ये देखील शुभम त्या ठिकाणी दिला. परंतु शुभमची विकेट गेल्यानंतर खरं तर थोडस संकट ओढवताना आपल्याला जे पाहायला मिळालं. यावेळेला ताकद आहे, पॉवर आहे, शक्ती आहे. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष वराळ यांचा खतरनाक षटकार. शुभम गीते नावाचं वादळ पुन्हा एकदा मैदानावरती घोंगावताना आपण पाहतोय. 16 वरती 1 गडी बाद. चला कंटिन्यू करा विनंती आहे. चेंडू ओला झालाय त्यामुळे आता पंचांना अधिकार राहील त्या ठिकाणी. यस चेंडू ओला झाला त्यामुळे दुसरा चेंडू त्या ठिकाणी दिला जाईल. सांघिक धावसंख्या 16. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला अक्षय गुंड चेंडू वरती मिड ऑनला त्या ठिकाणी चेंडू फीड केला जाईल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 17 धावा. पहिलं षटक संपलंय. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा आणि आता षटक क्रमांक 2 या ठिकाणी टाकले जाईल. राजू पाटे मॅन फ्रॉम नारेंगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे महत्वाचं षटक घेऊन येत असताना आपण पाहतोय. संघर्षातून झालेली सुरुवात राजू पाटेची अगदी आपण पाहिली. हा पिच क्रिकेट पासून खरं तर आपल्या क्रिकेट कारकिर्दीला केलेली सुरुवात. परंतु आज रोजी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मागणी असणारा आयकॉन म्हणून राजू पाटेकडे जे पाहिलं जातं त्या पाठीमागे त्याचा संघर्ष आहे. रात्री अपरात्री केला गेलेला प्रवास. मी देखील सध्या नारेंगाव स्थित आहे. नारेंगावचा रहिवासी आहे त्यामुळे मला माहित आहे राजू पाटे यांनी केलेला संघर्ष. अनेक मैदानावरती पोहोचणं, रात्री अपरात्री घरी येणं, पुन्हा एकदा सकाळी लवकर उठून मैदानावरती पोहोचणं. यावेळेला अगदी आपण पाहतोय अप्परकट खेळला परंतु पाहिजे पंचांचा इशारा काय येतोय. डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. धावा 19. ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावरती जारी असताना शुभम गीते 3 चेंडू 9 वरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय.
टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे पहिल्या दिवशी पाहायला मिळत आहेत. उद्या पुन्हा एकदा दिग्गज आयकॉन आयडॉल या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. या वेळेला पिकअप केला परंतु शतरक्षक चेंडूच्या खाली लॉंग ऑनला अक्षय गुंड चूक करणार नाही. टिपला जातोय झेल. संपलाय शुभम गीतेचा खेळ. विकेटचं पतन. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. एकोणीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राजू पाटीलला मिळतं यश. शंभूराजे रायडर्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतो आहे. दत्ता शेठ गुंड, प्रदीप शेठ वाबळे, मयूर शेठ लाळगे यांच्या मालकीची शंभूराजे रायडर्स एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर, पहिलवान अमोल शेठ उगळे, पहिलवान गणेश शेठ शिरदार, पहिलवान स्वप्नील शेठ चौधरी, पहिलवान विजयदादा चिकणे आणि पहिलवान साहेबराव चिकणे यांच्या मालकीची टीम. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक शानदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. एक 1.3 षटकाचा खेळ संपला. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. 4 षटकांची लढत अगदी आपण पाहतोय. भाऊ शिरतर आणि अनिकेत बेलकर. हो यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला चेंडू सुसाट वेगात. दुसऱ्या धावेसाठी पालायन. थोडासा फंबल त्या ठिकाणी शतरक्षक होताना पाहायला मिळाला. प्राप्त केल्या जातात त्या 2 धावा. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 वरती. 1.4 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला जातोय. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडूचा टप्पा थोडासा खाली ठेवला राजू पाटेनं. यावेळी अगदी आपण पाहतोय आणि डॉट बॉल प्रस्तुत केला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. 27 वरती 2 गडी बाद. करंट रन रेट 14.73 चा आपण पाहतोय. यावेळेला पुल चेंडू होतोय गुल. फलंदाज सक्सेसफुल. ठोकलाय षटकार. 6 धावा. सहा धावांच्या साह्यानं 33 वरती धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तेहतीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ संपला. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. दिघोज नगरी मधून असलेले उपस्थित असलेले क्रिकेटचे रसिक, संपूर्ण पारनेर तालुक्यातून उपस्थित असणारे क्रिकेटचे रसिक सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. खास करून या क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजक संयोजक पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर शिवसेना युवासेना पारनेर तालुका यांच्या वतीनं सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत. माननीय सुजितराव झावरे पाटील व धर्मरक्षक प्रतिष्ठानाच्या वतीनं सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. 33 वरती 2 गडी बाद. षटक क्रमांक टाकलं जाईल ते 3रं षटक. भाऊ शिरतर 1 बॉल 1 वरती. बऱ्याच वेळ स्ट्राईक पासून दूर होता. आता स्ट्राईक एंड वरती पोहोचलाय. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्क वरती आहे. पारनेर तालुक्यातील शेवटचं टोक गाव काटाळवेढा तालुका पारनेर. दर्जेदार गोलंदाजीनं अनेक मैदान दणानून सोडलेत अक्षय गुंड यांनी. चला झटपट खेळा पटपट खेळा. ओ गुडघा टेकलाय. षटकार ठोकलाय. लॉंग ऑन बॉर्डर लाईन सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. भाऊ शिरतर खर तर सांगतोय क्रिकेट रसिकांना, मी देखील टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. माझा देखील फार मोठा इतिहास आहे आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना भाऊ शिरतर नेत्र दीपक फटके
आज दिवसभराच्या सत्रात लगावताना पाहायला मिळतो आहे. 39 वरती 2 गडी बाद. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावरती जारी आहे. अक्षय गुंड वरती आक्रमण. ओ यावेळेला आपण पाहतोय मिड विकेट रिझम मध्ये शतरक्षक चेंडूवरती धावफलक पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. सिंगलच्या रूपानं 40 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. अक्षय गुंड पहिला 2 चेंडूवरती 7 धाबा खर्च केल्यात. आता स्ट्राईक इन वरती अनिकेत बेलकर पोहोचताना पाहायला मिळतोय. 4 बॉल 14 वरती नाबाद आहे. व्हाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू एक एक्स्ट्रा पुन्हा एकदा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. सांघिक धावसंख्या 41 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रोजेक्टेड स्कोर 70 पर्यंत जाऊ शकतो. जर याच धावगतीने धावा बनवल्या तर 4 ओव्हरची मॅच आहे. यावेळेला मिस टाइम फटका फसला. शॉर्ट कव्हरला झेल झालाय. विकेटचं होतंय पतन. फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू व्हेरी मच. चला न्यू बॅटर ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. क्विक फास्ट ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. खरं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करणारी क्रिकेटची स्पर्धा निगोजगाव आणि टेनिस बॉल क्रिकेट आपण नेहमीच अनुभवलेला आहे. प्रभावी आयोजन म्हटलं की नक्कीच निगोजगावाकडे विषय जातो. माननीय श्री सुजितराव झावरे पाटील व धर्मरक्षक प्रतिष्ठानाचे बहरदार आयोजन. लोकनाथ चषक पैलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांचं हे शानदार आयोजन. शिवसेना युवासेना पारनेर तालुका यांचं हे शानदार आयोजन. ओ यावेळेला आपण पाहतोय बॅटच्या रीच पासून चेंडूला हेतुपूर्वक जाणीवपूर्वक दूर ठेवलं आणि या एक निर्धाव चेंडू पेश केला. अक्षय गुंड अगदी आपण पाहतोय षटक टाकत असताना 41 वरती 3 गडी बाद. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. अनेक जणांमध्ये चर्चा चालू आहे नक्की कोण जिंकणार. दोन्ही टीम कडे अगदी आपण पाहतोय तारे सितारे आहेत. टेनिस बॉल क्रिकेट बरचसं खेळलेला आहे. मोठा अनुभव दोन्ही टीमच्या खेळाडूंकडे आहे. ओ या वेळेला लॉंगॉनला आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. 4 रन. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 45 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय अक्षय गुंड महत्वाचं षटक हाताळत असताना टाकत असताना आपण पाहतोय फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. मिडॉनच्या दिशेला अगदी आपण पाहतोय डीप मध्ये शतरक्षक आहे. लॉंगॉनचा शतरक्षक ओमकार उदावंत चेंडूवरती पोहोचलाय. फेकी त्या ठिकाणी केली. यष्ट्या उडवल्या आणि धावबादची आणखीन एक शिकार. विकेटचं पतन. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. सेहेचाळीस धावा धावफलकावरती. चला क्विक फास्ट ताबडतोब चला. आकाश बुळे मैदानाच्या आतमध्ये. भाऊ शिरतर 3 चेंडू 8 वरती. खरं तर भाऊ कडून मोठ्या अपेक्षा असतील संघाला. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये अगदी आपण पाहतोय सागर शेटे हे महत्वपूर्ण षटक घेऊन येतोय. अंतिम षटक अखेरचं षटक शेवटचं षटक टाकण्यासाठी सागर शेटे बॉलिंग ट्रॅक वरती. कमी गतीने चेंडू टाकला. स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल अभिजित शिरतरचा. विकेटचं होतंय पतन. फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी.
भाऊ शिरतर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तालुक्यातील प्रसिद्ध खेळाडू, लिजेंड खेळाडू, खरं तर विकी स्पोर्ट क्लब मध्ये एकत्र खेळले भाऊ आणि डीके अर्थात डेंजर किलर दत्ता कोरडे यांच्या माध्यमातून भाऊ शिरतरच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राइज. हो, यावेळेला फॉलो थ्रू मध्ये अगदी आपण पाहतोय चेंडूला अडवलं गेलंय. दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा धावबाची संधी आणि चुकीची फेकी. धाव पूर्ण होते. दिवसभराच्या सत्रात अगदी आपण पाहतोय लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाचे पाऊल या क्रीडांगणाकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रगतशील शेतकरी सन्माननीय विश्वनाथ कवडे सकाळपासून खरं तर या मैदानावरती उपस्थित आहेत, सामन्यांचा आनंद घेत आहेत. सन्माननीय विश्वनाथ कवडे प्रगतशील शेतकरी यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करतो. 49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. भाऊ शिरतर खरं तर त्याच्याकडे लक्ष प्रत्येकाचं लागून आहे. दिवसभर जे फटके खेळलेत नक्कीच लक्षवेधी राहिलेत. स्ट्राइक एंड वरती आहे अभिजित शिरतर. 5 चेंडू 11 वरती खेळतोय. स्लोअर वन आणि कॉपी बुक स्टाईल फटका खेळला होता, परंतु तेवढाच लाजवाब झेल ओमकार उदावंत टिपला आणि भाऊ शिरतर बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. एकोणपन्नास धावा. चला झटपट या फलंदाज क्विक फास्ट मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचंय. फक्त वेळेच्या सूचना माईक वरून द्यायला लावू नका. चला शिवा, झटपट चला मैदानाच्या आतमध्ये. शिवा लंके मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. खरं तर मुंबई स्थित असताना देखील अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार फलंदाजीनं गाजवल्या. डिंगडॉंग क्रिकेट क्लब कामोठे. शिवा लंके अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सीएचएच्या देखील अनेक स्पर्धा शिवा लंके यांना मी खेळताना पाहिलं. दर्जेदार परफॉर्मन्स त्यांचा सातत्यानं मुंबई या ठिकाणी देखील पाहायला मिळतो. यावेळेला डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती. 3.4 षटकाचा खेळ या ठिकाणी संपताना जो पाहायला मिळतोय. शिवा लंके कशा प्रकारची कामगिरी करतोय. उर्वरित 2 चेंडू शेष असतील या इनिंग मधले. पुन्हा एकदा बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अक्षरशः उभं करून ठेवलं सागर शेटेनं शिवा लंकेला. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव. 49 वरती 6 गडी बाद. लास्ट षटक, शेवटची ओव्हर आणि आता शेवटचा चेंडू देखील शेष असेल. यावेळेला आकाशाचे वेद. शतरक्षक चेंडूच्या खाली. ओ काय ड्रॉप होतोय. काय ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्राप्त केल्या जातील त्या 2 धावा. यस, तिसऱ्या पंचांकडे निर्णय. धावबाजसाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. यस, निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा. तोपर्यंत चला निर्णय सांगितला जाईल काय आहे. शतरक्षण ताबडतोब लावून घ्या. थोडस सहकार्य करा. आता लगेच शतरक्षण लावून घ्यायचंय. शंभूराजे रायडर्स शेवटच्या चेंडूवरती काय झालं या ठिकाणाहून सांगितलं जाईल. तिसरे पंच ऍक्टिव्ह आहेत. शंभूराजे रायडर्स आपल्याला विनंती, आपलं शतरक्षण ताबडतोब लावून घ्यायचंय. नॉट आउट आहे शेवटच्या चेंडूवरती. नॉट आउट अर्थात धावा बनवल्या गेल्यात एकूण 52 आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर 53 धावांची गरज. चला बॅटर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. फलंदाज ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. फलंदाज. यस, जो संघ वेळ घेतोय असं वाटेल त्यावेळेस त्याला पॅनल्टी दिली जाईल आणि ती डायरेक्ट धावांची पॅनल्टी असेल. त्यामुळे विनंती आहे झटपट पटपट खेळा. बॅटर चला ताबडतोब.
चला बॅटर चला ताबडतोब फलंदाज विनंती आहे पहिलवान साम्राज्य टाकळी डोकेश्वर फलंदाज ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. अरे मित्रांनो ही इनिंग त्यानंतर पूर्ण एक मॅच बाकी आहे. सहकार्य करा ताबडतोब विनंती करतो. ओंकार उदवंत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. लोकनाथ चषक 2026 माननीय श्री सुजितराव झावरे पाटील व धर्मरक्षक प्रतिष्ठान यांचं आयोजन. पहिलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान शिवसेना युवासेना पारनेर तालुका यांचं आयोजन. पहिलाच दिवस सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय रोमहर्षक लढती क्रिकेटच्या रसिकांनी पाहिल्या. शेवटचे 2 सामने नक्कीच बाकी आहेत. ही इनिंग आणि त्यानंतर पूर्ण एक मॅच. थोडस सहकार्य वेळेच्या बाबतीत खेळाडूंनी देखील करायचं आहे. लोकनाथ चषक 2026 महत्वाची मॅच. पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय शंभूराजे रायडर्स. या 2 टीमच्या दरम्यान सामना. राजू पाटेक स्ट्राइक एंड वरती पोहोचताना पाहायला मिळतोय. तर पहिलं षटक शुभम गीते टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक चाहते बनवलेत राजू पाटे यांनी. अगदी आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये त्या पाठीमागे मी सांगितलं संघर्ष फार मोठा आहे. स्ट्राइक एंड वरती राजू पाटे पहिला चेंडू ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर टाकला जातोय. वाईड आहे, खराब आहे, स्वेर आहे. अवांतर एक धाव फलका बरोबर जोडली जाते आणि एका धावेच्या साह्यानं खातं त्या ठिकाणी मात्र जे खोललं जात आहे. डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा राजू पाटे स्ट्राइक एंड वरती उभा आहे. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय मिडॉपला. चुकी आणि चुकीला माफी नाही. अलॉंग द कार्पेट खणखणीत चौकार. 4 रन. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा मैदान चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. 23 चेंडू 48 धावांची गरज. राजू पाटेच्या बॅट मधून एक सनसनीत चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. मैदान सुसज्ज मैदान. कोणतेही खास खळगे पाहायला मिळणार नाही. कोणता कचरा कोणते दगडगोटे तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. एवढं आकर्षक मैदान आहे. त्या मैदानावरती चालू आहे टेनिस बॉल क्रिकेटचा हा सोहळा. ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय शॉर्ट लेगला चेंडूला त्या ठिकाणी मात्र खेळून काढल्या. प्राप्त केली जाईल ती सिंगल. आपल्या अवलीय विचारांना नेहमीच प्रेरणा मिळते आणि बदल घडवण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना साकारता येतात. ती जागा म्हणजे मैदान आणि या मैदानावरती चालू आहे हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. येथे खेळात येणारा संघर्ष नेहमीच जीवनात घडणाऱ्या अडचणींना लढण्याची ताकद देतो. ते ताकद देणारं ठिकाण म्हणजे मैदान. आपण पराभवाच्या छायेकडून विजयाकडे घोडदौड कशी करावी याची शिकवण देणारं विद्यापीठ म्हणजे मैदान आणि त्या मैदानावरती चालू आहे हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. पुन्हा एकदा ओव्हर द मिड ऑन हेड चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. 4 रन. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा मैदान चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. हो या वेळेला अगदी आपण पाहतोय काय घडलंय नक्की मैदानाच्या आतमध्ये. ओमकार तर त्या ठिकाणी क्रीज सोडतोय अर्थात विकेट. पाहायला मिळते गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू. एवढा वेगवान चेंडू होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय नक्की काय घडलंय फलंदाजाला देखील कळालं नाही. त्या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू
क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळाला ओमकार आणि या 10 वरती हा पहिला धक्का लागताना पाहायला मिळतोय. विजय आल्हाट न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती. तसं जर पाहिलं तर फार मोठी परंपरा टेनिस बॉल क्रिकेटला आपल्या तालुक्याला नक्कीच लाभलेली आहे. निघोज नगरी अनेक वर्षाची परंपरा टेनिस बॉल क्रिकेट. खरं तर तारे सितारे या ठिकाणी खेळून गेलेले आहेत, परंतु आता प्रीमियर लीग स्वरूपाचा जमाना आहे आणि या लोकनाथ चषकाचं खरं तर यावर्षी आपण आयोजन केलं. पहिलवान सुभाष वराळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनाथ चषक ही क्रिकेटची स्पर्धा पार पाडण्यासाठी अनेक जणांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्यामध्ये आपण पाहतोय पहिलवान लहू निश्चित, पहिलवान विलास वराळ, माननीय हर्षद यदाते असतील, माननीय स्वप्नील आतकर असतील, तसेच धर्मरक्षक प्रतिष्ठान व शिवसेना युवा सेना निघोज येथील सर्व सहकारी यांचं फार मोठी मेहनत आहे, अथक परिश्रम आहे आणि त्यानंतर मात्र ही क्रिकेटची स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. 18 चेंडू 42 धावा, 42 धावा 18 चेंडू. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीप, गोलंदाजी मार्कवरती आहे संदीप गावडे. 18 चेंडू 42 धावा. नेल्सन अंक स्कोर कार्ड वरती झळकताना पाहायला मिळतोय. 11 वरती एक गडी बाद आहे. संदीप गावडे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. शांतता. खरं तर अजूनही कुणाला कळलेलं नाहीये की नक्की मॅच जिंकेल कोण. प्रिडिक्शन अनेक जणांनी केला असेल मनातल्या मनात. चला चालू करा, खूप वेळ घेतला जातोय. भगवान मामा लामखडे यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतंय. सकाळच्या सत्रात देखील भगवान मामा लामखडे उपस्थित होते. त्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 11 वरती एक गडी बाद. 18 चेंडू 42 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडूचा टप्पा थोडासा खाली ठेवला. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. 11 वरती धावफलक स्थिर. संदीप गावडे अप्रतिम गोलंदाजी साकारताना कर्जुले हरेश्वर गाव आणि गावडे ब्रदर्स अगदी आपण पाहतोय सातत्यानं बरचसं क्रिकेट गावडे ब्रदर्सने खेळलेलं आहे. त्यामधले एक नामांकित खेळाडू आहेत संदीप गावडे. फुलर लेनचा चेंडू होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर ठोकला. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष वराळ यांचा खतरनाक षटकार. हाताच्या मनगटात धमक असली तर असाध्य असणाऱ्या गोष्टी देखील साध्य करता येतात. मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन तोडलीये, फोडलीये आणि प्राप्त केला हा एक षटकार. विजय आल्हाटच्या बॅट मधून येताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला आकाशाचे वेध पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय. स्वतः त्या ठिकाणी भूषण चेंडूवरती धावत पळत गेला. अतिशय दूरवरचा रनअप त्या ठिकाणी मात्र केला. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले भूषण यांचे. धावफलक पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 19 वरती शेवटचे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव खूप महत्वाची. 15 चेंडू 34 धावा, 34 धावा 15 चेंडू. मैदानाच्या आतमध्ये पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर टीम फलंदाजी करत असताना लास्ट 15 बॉल 34 रिक्वायर. ओ ऑफ स्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू. वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे. अवांतर एक धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. सांघिक धाव संख्या 20. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 15 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. थोडीशी या दिशा भरकटली खरं तर संदीप गावडेची आणि एक वाईट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय आल्हाट यानं देखील प्रभावित केलंय. काही फटके खेळलेत परंतु लक्षवेधी राहिले ते फटके.
पुन्हा एकदा काय फटका खेळलाय विजय अल्हाट. गगनाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. सव्वीस वरती धावफलक नेऊन पोहोचवलं. 14 चेंडू 27 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मी सांगितलं काही फटके खेळले परंतु ते लक्षवेधी खेळले. विजय अल्हाट यांनी अप्रतिम फलंदाजी दिवसभराच्या सत्रात आपण विजय अल्हाट यांची देखील पाहतोय आणि एक नेत्र दीपक षटकार त्यांच्या बॅट मधून येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. ओ पुन्हा एकदा समोर उडवलाय परंतु शुभम गीते चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. विकेटचं होईल पतन. टर्निंग पॉइंट ठरू शकतो ही विकेट. विजय बॅक टू द पॅव्हलियन. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू व्हेरी मच. शेवटचे 13 चेंडू 27 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. न्यू बॅटर संदेश गाजरे. खर तर हे नाव देखील चमकताना पाहायला मिळालं. सर्वप्रथम शहरी क्रिकेट संदेशांनी खेळलं परंतु गावाकडचं क्रिकेट देखील बहरतंय आणि त्यानंतर अनेक मैदानावरती संदेश गाजरे यांनी यावर्षी पाऊल टाकले आणि लक्षवेधी कामगिरी केली. सर्वांची मन जिंकणारी फलंदाजी केली संदेश गाजरे. आज हिरो बनण्याची संधी पुन्हा एकदा निघोजच्या या क्रीडांगणावरती. ओ यावेळेला आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला चेंडू शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू येईल. शेवटचे 12 चेंडू आता शेष असतील. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. राजू पाटे एका बाजूला दुसऱ्या बाजूला संदेश गाजरे. तर आता पाहायचंय षटक कुणाच्या हातात सोपवलं जाते. 12 चेंडू 27 धावांची गरज. 26 वरती 2 गडी बाद आहेत. पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर विरुद्ध शंभूराजे रायडर्स या दोन टीमच्या दरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. काय घडणार आहे? कुणाच्या हातात षटक सोपवलं जात आहे? कोणत्या गोलंदाजाचा उपयोग त्या ठिकाणी केला जातोय ते मात्र आपल्याला पाहायचंय. 12 चेंडू 27 धावांची गरज. जावेदभाई कुरेशी देखील दिवसभराच्या सत्रात अगदी आपण पाहतोय पूर्ण वेळ त्यांनी आज क्रिकेटसाठी दिलाय आणि दिवसभर आज सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. खास करून खेळाडूंवरती पारितोषिकांची बारसात देखील त्यांनी दिवसभर केली आहे. क्रिकेटला बळकटी देणं खूप महत्वाचं असतं. टेनिस बॉल क्रिकेट देखील बदलत आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील नवीन नवीन बदल होत आहेत आणि आपण पाहतोय की आज रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षाही टेनिस बॉल क्रिकेटचे जास्तीत जास्त व्हिडिओज तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेट बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 26 धावांची गरज. राष्ट्रीय स्तरावरती फेडरेशन तयार झाले टेनिस बॉल क्रिकेटचं. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब नेतृत्व करतायत. अध्यक्षपद नक्कीच भूषवतायत. यावेळेला अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. या श्रीयो घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. चला झटपट निर्णय द्या. यस चॅलेंज केलं राजू यांनी. अगदी आपण पाहतोय निर्णय येईल काही क्षणात. लाईनच्या बाहेर टप्पा पडलाय की याची पडताळणी. यस नो बॉल नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट.
धावपलकावरती धावा 28, 12 चेंडू 25 धावांची गरज. फ्रीडचा चेंडू, त्याचा फायदा निश्चितपणे उठवला जाईल. आणि पहा फ्रीडचा फायदा उठवला. पिकअप शॉट राजू पाटेच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणात काहीतरी अकरा विक्रा बदल घडून वादळ परततात. राजू पाटे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय. षटकार ठोकला. 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. 11 चेंडू 19 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आकाश बुळे सज्ज आहे. राऊंड द विकेट मारा. लेग स्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा पंच होतात. हा व्हाईट बॉल आहे. धावफलक 35 वरती. शेवटचे 11 चेंडू 18 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अगदी आपण पाहतोय झुंजार लढवय्या आमने सामने, त्यांच्यातील झुंज, त्यांच्यातील संघर्ष, त्यांच्यातील क्रिकेट द्वंद्व रंगताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर फलंदाजी करत असताना 11 चेंडू 18 धावांची गरज. फुलर लेनचा चेंडू पाठवून दिला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. अतिशय दूरवरचा षटकार राजू पाटे. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 10 चेंडू 12 धावांची गरज. 41 वरती 2 गडी बाद आहेत. संघटन खूप महत्वाचं असतं आणि ते संघटन आपण पाहतोय. पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान शिवसेना युवासेना पारनेर तालुक्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर सकाळच्या सत्रात अहिल्यानगर शहराचे आमदार सन्माननीय संग्राम भैया जगताप यांनी या क्रिकेटच्या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. सन्माननीय आपल्या तालुक्याचे नेते सुजितराव झावरे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, शिवसेना नेते यांनी उपस्थिती दर्शवली. उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं यावेळी अगदी आपण पाहतोय झेल टिपलाय आणि विकेटचं होतंय पतन. फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. शेवटचे 9 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 41 वरती 3 गडी बाद आहेत. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. सायंकाळचं सत्र नक्कीच चालू झाले मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय जो संदीप प्रकाश आहे त्यामध्ये हा सामना खरं तर खेळवला जातो आहे. शेवटचे 9 चेंडू 12 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश बुळे, तर समोरच्या दिशेला आता रोहन साबळे खेळण्यासाठी सज्ज आहे. कमी कालावधीमध्ये रोहन साबळे नावाचं अगदी आपण पाहतोय वादळ देखील अनेक मैदानावरती घोंगावताना पाहायला मिळते. विशेष करून ग्रामीण भागाचं क्रिकेट रोहन साबळे सातत्यानं आपल्या अष्टपैलुत्वानं त्यानं गाजवलेला आहे. स्क्वेअर कट खेळायचा होता. पॉइंटचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. प्राप्त केली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाते. चेंडूचा टप्पा पुन्हा एकदा चेक केला जाईल. लाईनच्या बाहेर तर पडला नाही ना, याची पडताळणी तिसरे पंच या ठिकाणी करतील. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी. यस, फेअर डिलिव्हरी. शेवटचे 8 चेंडू 11 धावांची गरज. हो, यावेळेला अगदी आपण पाहतोय नो बॉल, नो बॉल. एक अवांतर धाव पुन्हा एकदा जोडली जाते स्कोर कार्ड बरोबर. सांघिक धाव संख्या 43. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. आवाज मोठमोठाले आपल्या कानावरती पडतायत. पलीकडच्या दिशेला अनेक ग्रामस्थ नक्कीच उपस्थित झालेत निगोज गावातून. खरं तर सगळ्यांचं मनापासून स्वागत. पहिलवान सुभाष वराळ पाटील,
अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांचे आणि या तालुक्यातून उपस्थित झालेल्या क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 7 चेंडू 9 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. हा एक चेंडू खूप महत्वाचा असेल. या चेंडूवरती काय घडतंय ते खूप महत्वाचं असेल. शेवटच्या षटकामध्ये किती या धावा शिल्लक ठेवलं जात आहे खूप महत्वाचं असेल. शेवटचे 7 चेंडू 9 धावांची गरज. संदेश गाजरे नॉन स्ट्राइक एंड वरती, स्ट्राइक एंड वरती रोहन साबळे. हो खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल केला डेंजर एंडला रोहन साबळे. विकेटचं होईल पतन, विकेट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही थांबा आता, थांबा डीजे थांबवा आता. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 8 धावांची गरज. चला क्विक फास्ट फलंदाज पटपट पोहोचायचं मैदानाच्या आतमध्ये. एक मॅच घ्यायची आपल्याला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आहे. टीम आढळ टीम मीटिंग थांबवा. 6 चेंडू 8 धावा, 8 धावा 6 चेंडू. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपण पाहतोय अनिकेत बेलकर या अंतिम षटक टाकण्यासाठी तयार. तर धीरज गायकवाड एक तडाखेबाज फलंदाज म्हणून धीरज गायकवाडची देखील ओळख आहे. संदेश गाजरे हा देखील एक आक्रमक स्फोटक फलंदाज आहे. तो स्ट्राइक एंड वरती पोहोचताना आपण पाहतोय. आज हिरो बनण्याची संधी आहे संदेश गाजरेला. आज हिरो बनण्याची संधी आहे धीरज गायकवाडला. अनिकेत बेलकर हे अंतिम षटक घेऊन आलाय. शेवटचे 6 चेंडू 8 धावांची गरज. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे यावेळेला अगदी आपण पाहतोय. लिडिंग एज तर लागली एक. त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय, प्राप्त केली जाईल ती सिंगल. शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. सायंकाळचं सत्र त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चालू झालंय. कोण आजचं सायंकाळचं सत्र आपल्या नावावरती नक्कीच करणार. येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. दिवसभर मजा आली. प्रत्येक मॅच रंगतदार आणि रोमहर्षक होताना आपल्याला जी पाहायला मिळाली. 5 चेंडू 7 या मॅचचं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत बेलकर सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. चला घाई करा विनंती आहे. एकेका चेंडू पाठीमागे जास्त वेळ घेतला जातोय. धीरज गायकवाड हा फटका अगदी आपण पाहतोय. लॉंग ऑफला खेळून काढला. वाईडिश लॉंग ऑफला अगदी आपण पाहतोय. चेंडूला अडवलं जाते, प्राप्त केली जाईल पुन्हा एकदा सिंगल. 4 चेंडू 6 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपण पाहतोय. कंपल्सरी चेस असा नियम नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेचा आहे. काही नियम पैलवान लव निश्चित त्यांनी सकाळीच माझ्यापर्यंत नक्कीच जे पोहोचवले. कंपल्सरी चेस हा नियम या ठिकाणी या स्पर्धेचा आहे. ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय. सिंगल त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. सांघिक धाव संख्या 48 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली जाते. पहिल्या 3ही चेंडूवरती फक्त सिंगल खर्च केल्यात आणि आता 3 बॉल 5 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. अनिकेत बेलकर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. समोर धीरज गायकवाड एक आक्रमक एक स्फोटक का फलंदाज म्हणून फार मोठी ख्याती आहे. ओ यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. धीरजचा संपलाय खेळ. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. पाटील फायटर्स कॅप्टन मळगंगा 11 कॅप्टन चला मळगंगा 11 कॅप्टन या ठिकाणी येऊन थांबायचंय. आपण मळगंगा 11 कॅप्टन ताबडतोब या ठिकाणी येऊन थांबायचंय. मॅच संपेल नंतर तुम्हाला आवाज देईल. नंतर तुम्ही येसान असं नका. थोडस सहकार्य करा. मळगंगा 11चा कॅप्टन या ठिकाणी येऊन थांबा. 2 चेंडू 5 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक.
ओ मिस टाइम आहे. पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाते. चौकार 4 रन. तर टर्निंग पॉइंट 52 वरती 5 गडी बाद. 1 बॉल 1 या मॅचचं समीकरण. झुंजार लढवई आमने सामने. बेस्ट वर्सेस बेस्ट. अक्षय गुंडाने खेळलेला एक चौकार सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलून टाकतोय, बिघडून टाकतोय. आणि आता 1 बॉल 1 या मॅचचं समीकरण. दत्ता भाई यांच्या नेतृत्वात घडलेला अक्षय गुंड अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना खरं तर दत्ता भाई आणि त्यांचे सपोर्टर अगदी आपण पाहतोय. काटवेडा ग्रामस्थ देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत असतील. नेहमीच सपोर्ट केला अक्षय गुंडला. चौकार खेळला. 1 चेंडू 1 धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. यावेळेला लागोपाठचा हा दुसरा चौकार आणि मॅच जिंकली. एक विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा मळगंगा चिकन मटन सेंटर निघो. चला चला ताबडतोब चला. आता मळगंगा 11 झटपट पोहोचा या ठिकाणी. ओंकार उदावंत तुम्ही स्वतः इकडे यायचे. ओंकार उदावंत मधुर धुळे 1 मिनिटात समालोचन कक्षापाशी यायचे. स्वप्नील लामखडे ओंकार उदावंत 1 मिनिटात इथे यायचे.